तुम्ही सांगा 10-10, 15-15 लाख रुपये हॉस्पिटलचे बिल बनायचे आणि पेशंटचे पैसे संपले का ती घाटीला पेशंट पाठायचं व्हेंटिलेटर लावून. मी आज माझ्या मायबाप जनतेला सांगतो, ज्या बी हॉस्पिटलमध्ये 10 लाख 12 लाख 15 लाख बिल बनलं आणि त्यांनी पैसे जर संपले आणि तुम्हाला जर म्हणलं डिस्चार्ज घ्या घाटीला जायचं, तर बिलकुल मला तुम्ही बोलवा उद्धवजीच्या आशीर्वादाने. त्या हॉस्पिटलला फक्त तुम्ही मेडिकल द्या, त्याला शेवटचा श्वास असेपर्यंत मी ट्रीटमेंट करायला लावेन. मी ठामपणे तुम्हाला सांगतो, नाही तर ते हॉस्पिटल सील करून देईन. कलेक्टर साहेबांना सांगून हे बी सांगतो, म्हणजे सोनं नाणं घरदार विकून तुम्हाला पैसे आणून द्यायचे, प्लॉट विकायचे, व्याजाने घ्यायचे, सगळं काही करायचं. स्वतःच्या लेकरं बाळाचा घास जर 10 रुपये द्यायचे तर 4 वेळेस विचार करायचे आणि तुम्ही लाख रुपये बिल म्हणून तुम्ही हडप करायचं. पैसे संपले म्हणजे जा घाटीला. ते घाटी काय हे आहे का, मंदिर आहे का ते, का सगळा ठेका घेतला तुमचा गव्हर्नमेंटनं? तुम्ही पैसे खायचे, तुम्ही मार्केटिंग करायची आणि घाटीला पेशंट नंतर पाठायचे, हे चालणार नाही. आता मी काय इतकं नरमाने बोलतो, जर उद्धव साहेब आदरणीय जर आमचं सरकार असतं ना महाविकास आघाडीचं, तर तुम्हाला किमान तुमच्या याच्याद्वारे सांगतो मी चॅनलद्वारे का 5-6 हॉस्पिटल असे लुटारू ते मी ताबडतोब सील केले असते. माझी ताकद पुरत नाही.